हाऊस एजंट प्रमाणेच फ्रेट फॉरवर्डर हा सुद्धा तुमच्या व्यवसायात हुकमी एक्का ठरू शकतो। आता फ्रेट फॉरवर्डर समजून घ्यायला तुम्हाला शिपिंग कंपनी, एनव्हीओसीसी या दोन गोष्टी पण समजून घ्यायला लागतील। तर कस्टम क्लिअरन्स झालं की तुमचा माल प्रत्यक्षात कंटेनरमध्ये लोड करण्याची सुरुवात होते। तुमचा माल समुद्रमार्गे जाणार असेल तर यासाठी शिपिंग कंपनी, एनव्हीओसीसी किंवा फ्रेट फॉरवर्डर अशा 3 प्रकारात डीलिंग करता येते। हे तिन्ही प्रकार मी समजावतो। शिपिंग कंपनी म्हणजे यांची स्वतःची माल वाहतुकीची जहाजं देखील असतात आणि स्वतःचे कंटेनर सुद्धा। एनव्हीओसीसी म्हणजे काय? नॉन वेसल ऑपरेटिंग कंटेनर कॅरियर यांचे फक्त स्वतःच्या मालकीचे कंटेनर असतात। आणि फ्रेट फॉरवर्डर याचे ना स्वतःचे जहाज असते ना स्वतःचे कंटेनर असतात, मात्र तुमच्यासाठी जहाजाची बुकिंग आणि कंटेनरची सोय हे फ्रेट फॉरवर्डर करू शकतात। सोप्या भाषेत मध्यस्थी म्हणून ते काम करतात। त्यामुळे तुम्ही नवखे एक्सपोर्टर असाल तर मात्र फ्रेट फॉरवर्डर तुमच्यासाठी हुकमी पान ठरू शकतात, कारण सुरुवातीला आपल्याला एखाद दुसऱ्या कंटेनरची गरज असते। अशा वेळी शिपिंग कंपनी किंवा एनव्हीओसीसी आपल्याला मार्केट रेटपेक्षा जास्त चार्ज करतात। मात्र फ्रेट फॉरवर्डर एकाच वेळी अनेक एक्सपोर्टरसाठी कंटेनर बुक करत असतात, त्यामुळे त्यांना शिपिंग कंपनी किंवा एनव्हीओसीसी घसघशीत सवलत देते। मग त्यात आपले मार्जिन टाकून फ्रेट फॉरवर्डर आपल्याला देखील उत्तम रेट देतो आणि खास गोष्ट म्हणजे सगळे कोऑर्डिनेशन देखील तोच करतो। आणि सर्वात महत्त्वाचं, फ्रेट फॉरवर्डर आपल्याला क्रेडिट देऊ शकतो।